अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची केलेली घोषणा ही फसवी असल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव शिवाजीराव परुळेकर यांनी केलाय। 30 सप्टेंबर 2025 ही तारीख कुठल्या ज्योतिषानं सांगितली, त्याचं कारण काय असा सवालही परुळेकर यांनी उपस्थित केलाय। राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प नुकताच जाहीर केलाय। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची पीक कर्जमाफी आणि नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचा प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले। मात्र या कर्जमाफीचा लाभ 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत पीक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे। शासनाच्या या कर्जमाफीवर समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव शिवाजीराव परुळेकर यांनी आक्षेप घेतलाय। अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची केलेली घोषणा ही फसवी असल्याचा आरोप परुळेकर यांनी केलाय। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांचं गुडविल घ्यायसाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असं या अर्थसंकल्पात जाहीर केलं, पण ही घोषणा त्यांची फसवी आहे। कारण यापूर्वीसुद्धा 9 वर्षापूर्वी तेच मुख्यमंत्री असताना त्यांनी कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदान ह्या योजना जाहीर केल्या, पण 9 वर्ष होऊन सुद्धा त्यातले 7 लाख शेतकऱ्यांना अजून या सवलती कर्जमाफीपासून आणि प्रोत्साहन अनुदानापासून वंचित आहे। त्याचबरोबर त्यानंतरचे जवळजवळ 53 लाख शेतकरी अजूनही कर्ज बाजारी आहे। दिवसाला 3 शेतकरी कर्जासाठी आत्महत्या करत आहेत। हे सगळं माहीत असताना सुद्धा केवळ शेतकऱ्यांना तोंडाला पानं पुसायची, खुश करायचं म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असं जोरात म्हणले आणि हळूच पुढे म्हणले की कमिटीचा अहवाल आल्यानंतर त्यात पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी करणार आणि 30 सप्टेंबर 25 रोजी थकबाकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना करणार। ह्या तिन्ही गोष्टी अत्यंत चालाखीनं फडणवीसनी बोललेल्या आहेत, कारण यांना कमीत कमी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यायचा आहे। म्हणून त्यामधल्या अटी आणि शर्ती कुठल्या घालायच्या हे अजूनही ते बसून ठरवायचे आहेत। मुख्यमंत्र्यांनी यावेळी शब्दछल करून जास्तीत जास्त शेतकरी कर्जमाफीपासून कसे वंचित राहतील आणि कमीत कमी कर्जमाफी कशी करता येईल असा प्रयत्न केलाय। यासाठी प्रवीणसिंह परदेशींच्या कमिटीच्या अहवालाची ढाल पुढे करून ही कर्जमाफी त्या समितीच्या शिफारशींच्या अधीन राहून पात्र शेतकऱ्यांना आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना अशा वेगवेगळ्या अटी लावून जाहीर करण्यात आली आहे। 30 सप्टेंबर 2025 ही तारीख कुठल्या ज्योतिषानं सांगितली, त्याचं कारण काय असा सवाल परुळेकर यांनी उपस्थित केलाय। आणि त्याचबरोबर 30 सप्टेंबर 25 ही तारीखसुद्धा कुठल्या ज्योतिषाकडनं फडणवीस असल्यामुळं, आडनावातच फडणवीस असल्यामुळे त्यांनी ज्योतिषाकडनं तारीख काढली असावी। मला वाटतं 30 जून ही खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या पीक कर्जफेडीची महिना असतोय आणि असं असताना 30 सप्टेंबर 25 हा कशासाठी काढायला असावा हा सुद्धा एक शंकेला वाव आहे। 30 जून 26 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकलेलं आहे किंवा कर्ज बाजारी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांची विनाअट कर्जमाफी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर ज्या शेतकरी आत्महत्या करतात त्यांच्या कुटुंबांच्या अनुदानामध्येही वाढ केली पाहिजे। अन्यथा या शेतकरी कर्जमाफीच्या संबंधानं आम्ही महाराष्ट्राच्या समाजवादी पक्षामार्फत समाजवादी पक्षाचा शेतकरी संघटनेचा राज्य अध्यक्ष आणि समाजवादी पार्टीचा राज्य सचिव म्हणून आम्ही राज्यभर रान उठवू आणि फडणवीसांना पळो की सोळो करून सोडू। यापूर्वीची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील 6,56,005 शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्याप झालेली नाही। त्याचबरोबर कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेलं प्रोत्साहनपर अनुदानही अद्याप बहुतांश शेतकऱ्यांना दिलेलं नाही। या मुद्द्यावरही परुळेकर यांनी बोट ठेवलंय।